देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक आवाहन केलं की इंधनाचा कमीत कमी वापर करा आणि सार्वजनिक वाहतुकीवरती जास्तीत जास्त भर द्या, असं खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं होतं। सध्या आपण पुण्यातल्या एका पेट्रोल पंपावरती आहोत आणि या ठिकाणी काही नागरिक आहेत, त्या नागरिकांसोबत आपण चर्चा करणार आहोत। खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एक आवाहन केलं की इंधनाची दरवाढ होत आहे, कमीत कमी इंधनाचा वापर करा, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, असं त्यांनी आवाहन केलं। कसं बघता या आव्हानाकडे तुम्ही? चांगलं आहे, स्वतःपासून चालू करायला पाहिजे। स्वतःपासून चालू केलं, देश स्वतःपासून चालू करत। स्वतः इमानात त्याच्यात खर्च लोक सांगतात, आपल्याला काही माहीत नाही। स्वतःपासून काय बी केलं, आई वडिलांपासून चाललं तर पोरं सुधारतात। स्वतः पंतप्रधानांनी वाचवलं पैसे, डिझेल, पेट्रोल, ऑटोमॅटिक देश सुधार, ऑटोमॅटिक हे चालू करेल। स्वतःच खर्च करायचं आणि देशाला सांगायचं, चुकीचं आहे ना। हे आता हे पैसे परवडत नाही आम्हाला तेवढं पगार बी भेटत नाही, तरी आम्ही 500 घाबरून उद्या बंद होईन का, हे होईन का, पेट्रोल भरतो। पेट्रोल डिझेलमध्ये दरवाढ सुद्धा केली त्यांनी। वाढून द्या ना, आता काय उपाशी चालायचं? त्यांचे घरं भरतात, त्यांना वाढून द्या, त्यांचे टॅक्स वाढवा ना। या गरिबांना काय, आम्हाला 500 रुपयाचं पेट्रोल हप्ताभर बी पुरत नाही। एवढं हे पैसे हेच पोरांना आम्ही खायला काय नेलं असतं काय? 130 रुपये होणार आहे, 120 रुपये होणार आहे। साधा माणूस बी सांगू शकतो, एवढा बी सांगू शकेन काय करतात लोक। अहो तुमच्या खिशातल्या भरा ना जरा, टॅक्स बेस वाचवा ना, गरिबांना कशाला? आता बस बी आम्ही येत नाही, आउटसाईडला असतो आम्ही, पेट्रोल भरतो, असे 500 रुपयाचं पेट्रोल भरायचं। वाईट वाटतं जरा। तुम्ही स्वतः सुधरा, मंत्री स्वतः सुधरा, मग आम्ही सुधरू। आई वडील सुधारले ना, पोरं ऑटोमॅटिक सुधारतात। आई वडील चोर असले ना, पोरं ऑटोमॅटिक चोऱ्या माऱ्या करतात। ओके, बरोबर आहे। आणखी या ठिकाणी काही तरुण आहेत मित्रा। खरं तर पंतप्रधानांनी एक आव्हान केलं होतं की पेट्रोल डिझेलचा कमी वापर करा, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा। यात त्यांच्या आव्हानाकडे कसं बघता? अतिशय चुकीचं आव्हान आहे, कारण का जर आपण बघायला गेलं तर सगळे नेते लोक गाड्या वगैरे घेऊन फिरतात, 40 गाड्या त्यांच्या ताफ्यामध्ये असतात। मग हे कशासाठी? नेहमी जनतेचंच मरण का? जनतेचंच मरण का ह्याच्यामध्ये? आता मी आता ऑफिसला जातोय, 2 ठिकाणी पेट्रोल नव्हतं मला भेटलं, मी अक्षरशः गाडी चालत होते। आता माझं 9 वाजता पंचिंग असतं, आता ह्याच्याकडे वरचे साहेब तर काही लक्ष देत नाहीत। मग शेवटी जनतेचं मरणच आहे ना ह्याच्यामध्ये। त्यांनी पेट्रोल डिझेलमध्ये दरवाढ सुद्धा केली, 3 रुपयाने दरवाढ झालेली आहे। ते ठीक आहे, आता एक वरून परिस्थिती आहे, पण कालची एक न्यूज पाहिली मी की रशिया स्वतः म्हणला होता की आम्ही तुम्हाला भारताला गॅस आणि तेलाची पुरवठा कमी होऊ देणार नाही। मग त्याच्यानंतर आपला पेट्रोलियम मंत्री जेव्हा सिंग साहेब म्हणाले की आम्हाला तेल नको, काही नको, म्हणजे तुम्ही अमेरिकेपुढे एवढे दबावाखाली झुकलेले आहात की मग तुम्ही जे कांड करून आलात त्याच्यासाठी जनतेला यातना किती सहन करावं लागतात। ठीक आहे, सध्या आपण बघू शकतो की पेट्रोल पंपावरच्या नागरिकांच्या या प्रतिक्रिया आहेत। पंतप्रधानांनी एक आवाहन केलं आहे की इंधनाचा बचत कमी करा आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, असं त्यांना आवाहन केलं आहे। ती बरोबर आहे, पण असं आम्हाला कॉलेजला वगैरे जावं लागतं किंवा आता इंटर्नशिप जसं चालू आहे आमची, तर तिथपर्यंत बस नाही जाऊ शकत, तर तिथून पण आम्हाला चालत जावं लागणार किंवा असं आहे। तर ट्राय करतो आहे आम्ही, पण तरी पण म्हणजे ती तर मिनिमम तर आहेच, त्यासाठी जावंच लागतं आहे। एकंदरीत आपण बघू शकतो की सध्या सर्व हे पेट्रोल पंपावरती आलेली ही गर्दी आहे, तरुणांची गर्दी आहे। या ठिकाणी आणखी काही तरुण आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। मोदींनी एक आव्हान केलं आहे की इंधनाचा वापर जो आहे तो कमी करा। सध्या पेट्रोल डिझेल सुद्धा दरवाढ झालेली आहे, त्यांच्या या आव्हानाकडे एक देशवासियन म्हणून कसं बघताय तुम्ही? प्रत्येकांना आव्हान आहे की पेट्रोलचा वापर कमी करा, म्हणजे जिथं पब्लिक ट्रान्सपोर्ट आपण यूज करू शकतो तिथं त्यांनी करायला पाहिजे यूज। हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की आता पण कसं आहे की प्रत्येक ठिकाणी, आता माझा क्लास समजा ऑड साईडला, तिथं मी पब्लिक ट्रान्सपोर्टने जाऊ शकत नाही, तर त्यावेळेस मी वापरतोय, नाहीतर अदरवाईज मी पण आता लाँग रूटला वगैरे मेट्रोचा यूज करतोय सध्याच्या काळात। सध्या जे आता बघू शकतो की मंत्र्यांचे अनेक ताफे आहेत, त्या ताफ्यामध्ये गाड्या आहेत, तर एकंदरीत मंत्र्यांनी याच्यापासून सुरुवात केली पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं एक नागरिक म्हणून? हो, करायला पाहिजे त्यांनी पण सुरुवात, पण आता त्यांचं पण सेफ्टी वगैरे या त्या गोष्टी असतात खूप, पण आता ते गव्हर्नमेंटवर डिपेंड आहे। आम्ही थोडी आव्हान करून काय होणार आहे असं। एकंदरीत आपण बघू शकतो की पेट्रोल पंप आहे, पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी आलेले हे नागरिक आहेत, त्यांच्या या प्रतिक्रिया ज्या आहेत सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर सध्याची जी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि या परिस्थितीवरती नागरिक म्हणून आम्हाला निर्णय घेत असताना सध्या पेट्रोल डिझेलचे तर दर वाढलेलेच आहेत, मात्र प्रत्येकच ठिकाणी सार्वजनिक वाहतुकीचा वापर आम्ही करू शकत नाहीत, कारण की आता गाड्या म्हणजे एक अविभाज्य घटक बनलेला आहे, त्यामुळं त्याचा वापर करणं हे तितकंच गरजेचं ठरलेलं आहे। त्यामुळं मोदींनी जे आवाहन केलं आहे ते तितकंसं वापर करणं किंवा ते अंमलात आणणं
शक्य नसल्याची सुद्धा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.